नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता कोर्टामध्ये जी धमाकेदार बॅटिंग केलेली असते अर्जुनने, त्यामुळं आता महिपत, साक्षी यांची वाट लागलेली असते, परंतु त्याचबरोबर प्रियाची आणि नागराजची सुद्धा वाट लागलेली असते. पण आता नागराज, महिपत आणि प्रिया जेव्हा एकत्र भेटणार आहेत तेव्हा नागराजने जो काय गोंधळ घातलेला आहे, त्याचबरोबर महिपतने आता किती तमाशा केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा होणार आहे तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे अर्जुनने एक निर्णय घेतलेला असणार आहे. अर्जुनने ठरवलेलं असणार आहे की काहीही झालं तरीही हा जो महिपत आहे त्याच्या विरोधात आपल्याला पुरावे शोधणं गरजेचं आहे. कारण हा महिपत शांत बसणारा माणूस नाही आणि त्याच्या विरोधातले पुरावे शोधायचे असतील तर आपल्याला त्याच्याच गुहेत एंट्री करावी लागेल, म्हणजे त्याच्याच घरात जावं लागणार आहे आणि त्याशिवाय आपल्याला पुरावे मिळणार नाहीत असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि 8 दिवसाच्या आत साक्षीला विलासच्या खुनाच्या केसमध्ये अडकवायचं आणि साक्षीची वाट लावायची, हे सगळं अर्जुनने ठरवलेलं असतं. तर कोर्टामध्ये जी जबरदस्त धमाकेदार बॅटिंग झालेली असते त्यामुळं महिपत मात्र पिसाळलेला असतो आणि अर्जुन आणि सायली आता घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर इकडे प्रताप, त्याचबरोबर कल्पना सर्वजण तिथं असतात. कल्पना म्हणत असते की अर्जुन कुठं होतास तू, काय झालेलं? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की अगं मामा, मी ना एका केसच्या कामासाठी गेलेलो होतो आणि आता ते काम झालेलं आहे आणि त्यानंतर मग इकडे आलेलो आहे आणि तुला माहिती आहे का, आज मी केस जिंकलो. तेव्हा पूर्णाजी म्हणते काय झालं नक्की? खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर प्रताप आणि कल्पना हे दोघंही म्हणत असतात, अभिनंदन करत असतात. त्यावेळेस तो म्हणत असतो की कसं आहे, फोन करायचा होता पण बॅटरी पण डिस्चार्ज झाली, त्याचबरोबर टेन्शन होतं. तो जो साक्षीदार होता तो सापडणं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळं हे सगळं करावं लागलेलं आहे असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अर्जुन सांगतो की आज फायनली मी केस जिंकलेलो आहे आणि ती खोटी साक्षी जी आहे तिला मी आता इकडे जेलमध्ये पाठवलेलं आहे. मग अर्जुन कोर्टात जे काय झालं ते सगळं घरी सांगत असतो. घरातले सगळेजण शांतपणे अर्जुनचं ऐकून घेत असतात आणि त्यासोबतच अर्जुनला विचारत असतात. अर्जुनला सुद्धा खूप भारी वाटत असतं, कारण फायनली त्याची मम्मा, त्याचे डॅड ही त्याची काळजी करत आहे. या गोष्टीचं अर्जुनला खरंच कौतुक वाटत असतं आणि तो म्हणत असतो, मम्मा खरंच तुला माझी काळजी वाटत होती? तेव्हा कल्पना म्हणते, कसं आहे अर्जुन, काही झालं तरी 9 महिने मी तुला पोटात वाढवलेलं आहे. तुला माहिती आहे का, सायली पण रात्रभर झोपली नव्हती, ती जेवलीही नव्हती. हे ऐकून तर अर्जुनला खूपच छान वाटत असतं. अर्जुनला जाणवलेलं असतं की सायलीबद्दलही मामाच्या मनात तेवढंच प्रेम आहे, हे अर्जुनला कळलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रियाची मात्र वाट लागणार असते. प्रिया मात्र पुरती घाबरलेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरी मी आता या साक्षीपाठोपाठ मी याच्यामध्ये अडकू नये, हे तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आता प्रियाने इकडे महिपतकडे जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर महिपतकडे प्रिया, त्यासोबतच इकडे नागराज गेलेले असतात. आपल्या लेकीला जेव्हा अशा अवस्थेत नागराजने महिपतने पाहिलेलं असतं, पोलिसांनी तिला खेचत नेलेलं असतं आणि त्यामुळंच आता याची वाट लागलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रियाला कळत नसतं की आता कशा पद्धतीने या सगळ्यावरती मार्ग काढायचा आहे. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीमध्ये आता इकडे महिपतची तर वाट लावायचीच आहे, हेही ठरवलेलं असतं आणि अर्जुनने आता सगळ्या गोष्टी हाती घ्यायचं ठरवलेलं असतं. तर इकडे हे सगळेजण गेलेले असतात. महिपत मात्र अक्षरशः पिसाळलेला असतो, विचारही करू शकत नाही इतका महिपत पिसाळलेला असतो. आणि त्यासोबतच अर्जुन मात्र आता तिथे मोठी कामगिरी करणार असतो. महिपतला राग आलेला असतो, महिपत भयानक असा चिडलेला असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आता पुढे प्लॅन करतो, तो म्हणजे मधुभाऊंना मारण्याचा. इकडे पूर्णाजी, त्याचबरोबर घरातील सर्वजण असतात आणि पूर्णाजी विचार करत असते, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्जुन एवढ्या मोठ्या संकटातनं माघारी आलेला आहे. परंतु आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र घरातील सगळ्यांनाच काळजी वाटत असते आणि अर्जुन म्हणत असतो की नाही, आता काहीही झालं तरी आपल्याला महिपतच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागणार आहेत. कारण 8 दिवसांच्या आत मी त्या साक्षीला विलास मर्डर केसमध्ये आतमध्ये टाकणार आहे.
हे अर्जुनने ठरवलेलं असतं आणि अर्जुन त्या तयारीला लागलेला असतो. इकडे अर्जुन म्हणत असतो की तो महिपत आहे, त्याचा खेळ तर खलास करणारच आहे मी, त्याला तर सोडणारच नाही, हे तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे महिपत मात्र पिसाळलेला असतो. तो म्हणत असतो की आता फक्त मी पेटवणार, कारण या महिपत शिकरेच्या पोरीला आतमध्ये टाकलेलं आहे. ही गोष्ट तो मान्यच करत नसतो की त्याची मुलगी चुकीची आहे, हे त्याच्या लक्षातच येत नसतं. आणि तो मात्र म्हणत असतो की माझ्या मुलीवरती हे सगळे अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत. ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षातच येत नसते. त्याचं फक्त एवढंच चाललेलं असतं की माझ्या मुलीच्या बाबतीत जर हे असं होत असेल तर मात्र खूप वाट लागणार आहे. परंतु अर्जुनने इकडे ठरवलेलं असतं की महिपत शिकरेचे जे साथीदार आहेत त्यांनाही आपण लवकरात लवकर इकडे सगळ्यांच्या समोर हजर करायचं आहे, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. कारण महिपत शिकरेचे साथीदार कोण आहेत हे कळलं पाहिजे. आणि ते चैतन्य आणि अर्जुन यांनी हा प्लॅन केलेला असतो. आणि त्याचबरोबर त्यांनी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही महिपतचे जे साथीदार आहेत त्यामध्ये नक्कीच तन्वी असणार आहे. आणि जर का त्यामध्ये तन्वी असेल तर मात्र वाट लागणार आहे, हे ठरलेलं असतं. कारण आता अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. कारण तन्वीने आत्तापर्यंत खूप त्रास दिलेला आहे. कारण तन्वीने प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या भावनांशी ती खेळलेली आहे. तिला कधीही कुणाचीही कदर पडलेली नव्हती. ती सगळ्यांच्या भावनांशी खेळत होती, सगळ्यांशी खोटं वागलेली आहे. आणि यामध्ये जर तन्वी असेल तर तिची मी वाट लावणार आहे. इकडे महिपतला मात्र कंटिन्यू आठवत असतं, त्याला याच गोष्टी जाणवत असतात. काहीही झालं तरी माझी मुलगी जेलमध्ये गेलेली आहे, ही गोष्टच त्याला सहन होत नसते. तो म्हणत असतो की या सगळ्या गुन्ह्यामध्ये आपण सगळेजण सामील होतो तरीही फक्त आणि फक्त माझीच मुलगी जेलमध्ये गेलेली आहे. आणि हे सगळं बोलणं चालू असतं. आणि नेमके तेव्हाच तिथे अर्जुन आणि चैतन्य दोघंही पोचलेले असतात. महिपतच्या हातामध्ये चाकू असतो आणि महिपत हे सगळं बोलत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. अर्जुन मात्र शांत बसत नाही. चैतन्य आणि अर्जुनने मोबाईल बाहेर काढलेला असतो आणि मोबाईलवरती या सगळ्या गोष्टींचं शूट करत असतो. आणि त्यासोबतच इकडे चैतन्य आणि अर्जुनने पुरावे गोळा करायचं ठरवलेलं असतं. आणि यावेळेस मात्र त्यांनी न विसरता एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजेच मोबाईल स्वतःचे एरोप्लेन मोडला टाकलेले असतात. कारण मागच्या वेळेस चैतन्याचा फोन वाजलेला असतो आणि त्यामुळं त्यांच्या हाती पुरावा येता येता राहिलेला असतो. त्यामुळं त्याला काहीही करून ह्यावेळेस सावधगिरी बाळगायची असते. सायलीला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, परंतु सायलीला काळजी ही तेवढीच वाटत असते. म्हणून सायली ही विचार करत बसलेली असते. परंतु इकडे महिपतचा तर खेळ खलास करायचा असतो. अर्जुनला माहिती असतं की महिपत पुढचं पाऊल काय टाकणार आहे. त्यामुळं अर्जुनने सगळी तयारी दाखवलेली असते. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करून आता प्रियाची पण वाट लागणार असते. कारण प्रियाचे जे पुरावे आहेत ते पुरावे अर्जुन हा इकडे रविराजला दाखवणार असतो. तर महिपतसोबत ते दोघंही तिथं असतात. आणि त्याचबरोबर त्यांचा तो व्हिडिओ आता अर्जुनला मिळालेला असतो. अर्जुनने ठरवलेलं असतं त्याप्रमाणे तो व्हिडिओ अर्जुनच्या हाती लागलेला असतो. आणि अर्जुनने आता ठरवलेलं असतं की तो व्हिडिओ रविराजला नेऊन दाखवायचा. आणि त्याचबरोबर महिपतने तर आता स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलेला असतो. तो पुरावाही अर्जुनच्या हाती असतो. अर्जुन मात्र शांत बसणार नसतो. अर्जुनने ठरवलेलं असतं की आता संपणार, आता महिपतचा खेळ खलास होणार, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. तर अर्जुनच्या हाती नागराज आणि त्याचबरोबर प्रिया यांच्याबाबत व्हिडिओ लागलेला आहे. आणि तो व्हिडिओ घेऊन अर्जुन हा रविराजकडे जाणार असतो. इकडे महिपतने आता मधुभाऊंना मारण्याचा कट रचलेला असतो. आणि त्याने ठरवलेलं असतं की मधुकर पाटील यांना पहिलं संपवायचं आहे आणि नंतर मी त्या अर्जुन सुभेदारला बघणार आहे. काही झालं तरीही मधुकर पाटील यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवायची आणि ती चिठ्ठी जी आहे ती त्यांची डेथ नोट म्हणून वापरता येईल असा महिपतचा सगळा प्लॅन असतो. त्यासोबतच इकडे मधुभाऊ मात्र म्हणत असतात की मी जरा जाऊन येतो, कारण मी मंदिरात जातो असं ते इकडे सांगत असतात. मधुभाऊ म्हणत असतात की कुसुम जाऊन येतो गं. मधुभाऊंना कुसुम म्हणत असते पण काय झालं, एवढं कशाला अर्जंट जात आहे. कुसुमला पण बिचारीला काळजी वाटत असते. आणि इकडे मधुभाऊ म्हणत असतात की अगं कोर्टामध्ये एवढी मोठी केस जिंकलो आपण, देवाचे आभार मानायला नको का, देवाकडे गेलं पाहिजे. कसं आहे जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण देवाकडे जातो
आणि आता आपली गरज भागली म्हणून देवाकडे जायचं नाही असं कसं वाटतं सांग बरं तू, असं म्हणत मधुभाऊ मंदिरात जायला निघालेले असतात. इकडे सायली अर्जुन दोघंही खुश असतात. फायनली सायली अर्जुनने लढाई जिंकलेली असते. या लढाईमध्ये त्यांना त्रासही तेवढाच झालेला असतो, परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडलेली असते ती म्हणजे त्यांचा विजय झालेला असतो. परंतु अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी मिसेस सायली आत्ता साक्षी जी आहे ती जेलमध्ये जरी गेलेली असली तरीही ती कायमची जेलमध्ये गेलेली नाही, तर ती फक्त 3 महिन्यांसाठी जेलमध्ये गेलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तिला कायमचं जेलमध्ये पाठवायचं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे सायली म्हणत असते, म्हणजे नक्की काय आहे तुमच्या डोक्यात अर्जुन सर? तेव्हा अर्जुन सांगत असतो की आत्ता त्यांनी मधुभाऊंना विलासच्या खुनाच्या बाबतीत अडकवलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, त्यामुळं आपल्याला पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. हे सगळं अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अर्जुन म्हणत असतो की सायली, मिसेस सायली, आपल्याला आता पुरावे गोळा करायचे आहेत आणि ते पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत. कारण अर्जुनला कळलेलं असतं की महिपतचे साथीदार हे नागराज आणि त्याचबरोबर प्रिया आहेत आणि प्रिया ही का साथ देते हा प्रश्न इकडे पडलेला असतो, तो म्हणजे अर्जुनला. नक्की हिचं काय आहे आणि नागराज आणि महिपत यांचं काय आहे. त्याचबरोबर चैतन्यही अर्जुनला सांगितलेलं असतं की ती प्रिया आणि नागराज नेहमीच महिपतच्या बंगल्यावरती पडीकच असतात, ते सगळ्या त्यांच्या डावामध्ये सामील असतात. हे सगळं चैतन्यने ऑलरेडी सांगितलेलं असतं आणि त्यामुळं ते पुरावे शोधणं अर्जुनला खूप सोपं झालेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की पुढच्याच आठवड्यात आता मी हिअरिंग घेणार आहे आणि पुढच्या आठवड्याच्या तारखेला हे सगळेजण आता जाणार 12च्या भावामध्ये. कारण आजपर्यंत या लोकांनी खूप छळलेलं आहे. मधुभाऊंना असू द्या किंवा सायली तुम्हाला असू द्या, या लोकांमुळं खूप त्रास झालेला आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही हे ठरवलेलं आहे. अर्जुनने ते ठरवलेलंच असतं की आता गप्प राहायचं नाही, कारण काहीही झालं तरीही ह्या लोकांना जन्माची अद्दल घडवायची आहे. कारण या महिपतने मधुभाऊंना जो त्रास दिलेला आहे त्याचा बदला घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर ही प्रियाच्या बाबतीत मात्र अर्जुनला नेहमी काहीतरी काळवेरं वाटत असतं. अर्जुनला नेहमी वाटत असतं की ही काहीतरी झोलर आहे, काहीतरी झोल नक्की चालू असतो हिचा, ही खरी नाही आहे हे अर्जुनला वाटतच असतं. आणि आता अर्जुन तिथे दुसऱ्या दिवशी पुन्हा पुरावे घेण्यासाठी पोहोचलेला असतो आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी पोहोचलेला असतो तेव्हा महिपत तिथं प्लॅन करत असतो, प्रियाही तिथं असते आणि अर्जुनने त्याही गोष्टी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून घेतलेल्या असतात. महिपत म्हणत असतो की पहिला नंबर आता मधुभाऊंचा आहे आणि ए पोरी, तू ना जे काही करतेस ना ते गोष्ट लक्षात ठेव. तुला वाटत असेल की तू या सगळ्यातून सुटशील, पण तुला मी असा सुटू देणार नाही. कारण इकडे आता डायरेक्ट तिथं आलेला असतो तो म्हणजे अर्जुन. अर्जुनने काहीही झालं तरीही शांत राहायचं नाही असं ठरवलेलं असतं आणि अर्जुन आता डायरेक्ट तिथं जाऊन महिपतची गचांडी पकडतो. व्हिडिओ तर त्याच्याकडे असतो. नागराज तर पूर्णच हादरलेला असतो आणि त्याहीपेक्षा हादरलेली असते ती म्हणजे ही प्रियाच्या बाबतीत तर आता सर्वच पुरावे हाती लागलेले असतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं. प्रियाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी समजलेल्या असतात आणि प्रियाच्या बाबतीत आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण हे सगळं कशा पद्धतीनं घडतं आहे आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन पिसाळलेला असतो आणि अर्जुन धुलाई करायला सज्ज झालेला असतो. आणि अर्जुन प्रत्येक वेळेस शांतपणे न राहता अर्जुनचं रौद्र रूप जर धारण केलं तर अर्जुन काय करू शकतो याचा कुणालाच नेम नसतो आणि अर्जुनने तेच ठरवलेलं असतं. आणि अर्जुन आता तिथे धूत असतो आणि म्हणत असतो की सिनियर, आता हे बघ, हे पुरावे बघ, आता ही तुझीच मुलगी आहे ना तन्वी, मग मला सांग तिचा काय संबंध आहे त्या महिपत शेखरेशी आणि नागराज काका तुम्ही का गेलेला होता, असं म्हणत आता अर्जुनने तिथं सगळ्यांना सांगितलेलं असतं. सगळ्यांना ते पुरावे दाखवलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते नाही माझा काही संबंध नाही आहे आणि ती बोलत असते की माझा त्या गोष्टींशी काहीही संबंध नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळते तुझा काय संबंध आहे आणि त्या क्षणी रविराज हा प्रियाच्या खानदेशी कानाखाली वाजवतो आणि तिला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा काय संबंध आहे किंवा काय संबंध नाही
हे तर मला माहितीच आहे, पण मी तुला आता दाखवून देत आहे की तू कोण आहेस. मला आता कळलं पाहिजे, कारण मला एक कळत नाही आहे की माझी मुलगी महिपतच्या माझ्या दुश्मनाच्या घरी कशी काय जाऊ शकते. कारण मी तिला वारंवार सांगितलेलं आहे, कारण तुझ्या साक्षीच्या बाजूने उभी राहतीस ना, तेव्हाच मला कळलेलं आहे की नक्की तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण तू त्या साक्षीच्या बाजूने साक्ष कशी देऊ शकते, हा प्रश्न मला तर पडलेला असतो. हे सगळं बोललं जात असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने आता महिपतबरोबर प्रिया आणि नागराज यांचीही वाट लावलेली आहे. आणि त्याचबरोबर रविराजने आता खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्या निर्णयामुळे इकडे आता रविराजला कळलेलं असतं की ही मुलगी कोणत्या थराला जाऊ शकते. आणि त्यामुळं रविराजने आता प्रियाच्या बाबतीत निर्णय घेतलेला असतो की प्रिया आजपासून या घरात राहणार नाही. त्याने प्रियाला हकलून दिलेलं असतं आणि प्रिया, तू काय खोटे बोललेली आहे त्याची शिक्षा तर तुला कोर्टात होणारच आहे, हे सगळं ठरवलेलं असतं. इकडे मधुभाऊ आता मंदिरात जायला निघालेले असतात आणि त्याचवेळी महिपतने ठरवलेलं असतं की मधुभाऊंना उडवायचं. आणि त्याने त्याच्या गुंडांना सांगितलेलं असतं. त्याचे गुंड हे मधुभाऊंना तिथे ट्रकने उडवण्यासाठी गेलेले असतात आणि त्यासोबतच मधुभाऊही तिथं असतात. आणि मधुभाऊंना कळतच नाही, अचानक एक ट्रक येतो आणि त्यांच्या अंगावर जातो. तेव्हा मात्र तिथे धावत आलेली असते ती म्हणजे जानकी. जानकी धावत येते आणि मधुभाऊंचा जीव वाचवते. मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, असं म्हणत तिने मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो. मधुभाऊंना तिने तिथे वाचवलेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जानकीने मधुभाऊंचा जीव वाचवलेला आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊंनाही तिने सेफ केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे मधुभाऊ मात्र खूपच टेन्शनमध्ये असतात आणि मधुभाऊ तिथून बाजूला होतात. जानकी म्हणते की मधुभाऊ काय झालं, पण इकडे त्याचवेळी जानकी मधुभाऊंना घेऊन घरी सोडायला येते. कारण जानकीला प्रश्न पडलेला असतो की हे अचानक असं का झालं, कारण मधुभाऊ तर रस्त्याच्या कडेने चालत होते आणि तो ट्रक येऊन मधुभाऊंच्या अंगावर का गेलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग जानकी मधुभाऊंना सोडायला घरी येते. सायलीला म्हणते की अगं सायली, मी तुझ्याकडेच आले होते, पण रस्त्यात मला मधुभाऊंवरती हल्ला होताना दिसला, मला कळलं नाही. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की हे सगळं महिपत शिकरे करत आहे, हे अर्जुन बोलत असतो. आणि त्यासोबतच मग सायली आणि अर्जुन दोघंही ठरवतात. ते जानकीला म्हणतात की तू एक आमचं काम करशील का, कारण मधुभाऊंना हे तुझ्या घरी ठेवशील का काही दिवसांसाठी. तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणते की हो नक्की, कारण मधुभाऊ हे माझ्या वडिलांसारखेच आहेत, काहीच हरकत नाही, असं जानकी स्पष्टपणे सांगते. आणि आता मधुभाऊंना इकडे जानकीच्या घरी ठेवलं जातं आणि अर्जुनने आता सगळे पुरावे मिळवलेले असतात. आणि आता हिअरिंग ज्या दिवशी आहे त्या तारखेपर्यंत मधुभाऊंना जानकीच्या घरी सेफ ठेवायचं आहे. आणि ज्या दिवशी हिअरिंग आहे त्याच दिवशी मधुभाऊंना कोर्टामध्ये घेऊन जायचं आहे, कारण मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे, हे ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच आता जानकी, सायली, अर्जुन यांनी जो प्लॅन केलेला असतो त्याच्यामध्ये आता इथे त्यांची साथ द्यायला असतो तो म्हणजे ऋषिकेश. ऋषिकेशही त्यांच्या बाजूने असतो आणि तोही जानकीसाठी तिथे सायलीसाठी आणि अर्जुनसाठी धावून आलेला असतो. आता कोर्टामध्ये म्हणजे 8 दिवसांच्या आत सायलीची साक्षीची तर वाट लागणार असतेच, पण त्याचबरोबर इकडे अर्जुनने ठरवलेलं असतं आणखी वाट लावायची आहे, ती म्हणजे प्रिया आणि महिपतची. तर सगळे पुरावे मिळवलेले असतात आणि प्रिया आणि महिपत त्याचबरोबर नागराज यांचीही वाट लावली जाते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.